Hello everyone. Welcome to another session of Marathi reading and listening practice session. As always, I have been trying to find something new for you, something interesting for you, so that this session will not be monotonous and you will get to read different types of text. So today I thought to read to you a Facebook post by famous Marathi actor Sunil Barve, and he's recommending an FM channel in Mumbai which plays Marathi songs. So we'll also get to know how people write on Facebook posts, so which can be little, the language can be little different or little simple than the very bookish language. Okay, now let me read it for you. You can pause video and see if you can read it, and then I'll start for you. Okay. नमस्कार. गेल्या कित्येक दिवसांपासून मला ही पोस्ट लिहायची होती. आज हिया करून बसलोच. गेली अनेक वर्ष शूटिंगसाठी जाता येताना, ड्राईव्ह करताना मी FM ऐकत स्वतःचं मन रमवतो आहे. आपल्यापैकी अनेक जण हे करत असतील, पण बहुत करून हिंदी सिने संगीतच मुंबईत ऐकत होतो. पण काही दिवसांपूर्वी मला 106.4 FM हा चॅनल सापडला आणि आता मी ह्याच चॅनलवर अडकलोय. ह्याचं कारण साधं सोपं आहे. इथे मराठी गाणी लागतात आणि ती सुद्धा नव्या चित्रपट अल्बम्समधली. RJ सुद्धा मराठीत बोलतात. बरं वाटतं ऐकायला. मला कित्येक नवी गाणी सुद्धा कळली, जी खरंच सुंदर केलीयेत गीतकार संगीतकारांनी. मी वर्ल्ड स्पेसला होतो तेव्हा आमचा सुरभी नावाचा पूर्ण मराठी चॅनल होता. पण 2010 साली वर्ल्ड स्पेस बंद झाल्यावर इतक्या वर्षांनी असा चॅनल ऐकून हरखून गेलो. जर मराठी संगीत ऐकायचं असेल तर मुंबईतील सर्वांनी हा चॅनल ट्यून करावा. बाहेर गावची फ्रिक्वेन्सी माहीत नाही आणि लिसनर्स नसल्यामुळे त्यांना हिंदी गाण्यांच्या छत्रछायेखाली जाण्याची वेळ येऊ देऊ नका. 106.4 FM ह्या चॅनलला खूप खूप शुभेच्छा. टी ही पोस्ट टाकण्यात माझा एका गाण्याचा आण्याचा स्वार्थ नाही. ओके, नाउ लेट्स सी इट्स मीनिंग. नमस्कार, ऑब्वियसली नमस्कार. गेल्या कित्येक दिवसांपासून, इट मीन्स फ्रॉम पास्ट मेनी डेज. मला ही पोस्ट लिहायची होती. आय वॉन्टेड टू राईट धिस पोस्ट. आज हिया करून बसलोच. हिया करणे, इट मीन्स लाईक गॅदर करेज टू डू समथिंग. सो हिया करून बसलोच मीन्स फायनली आय गॅदर्ड करेज. गेली अनेक वर्ष, पास्ट मेनी इयर्स, शूटिंगसाठी जाता येताना, while going and coming for shooting. So in short, while traveling. ड्राईव्ह करताना, while driving, मी FM ऐकत स्वतःचं मन रमवतो आहे. मन रमवणे, it means like entertain oneself. So I have been entertaining myself by listening FM channels. आपल्यापैकी अनेक जण हे करत असतील. So many of us
must be doing this. पण बहुत करून हिंदी सिनेसंगीतच मुंबईत ऐकत होतो. बहुत करून most of the times or mostly, but mostly it was Hindi Cine Sangeet, the Hindi movie music or songs. Cine is short form of cinema, so Cine Sangeet is the movie songs. मुंबईत ऐकत होतो. I was listening to Hindi songs in Mumbai. पण काही दिवसांपूर्वी, but few days back, मला 106.4 FM channel सापडला. So I found this channel with this frequency. आणि आता मी ह्याच चॅनलवर अडकलोय. अडकलोय शॉर्ट फॉर्म ऑफ अडकलो आहे. सो नाव आय हॅव गॉट ट्रॅप्ड इन दिस चॅनल इटसेल्फ. याचं कारण द रिझन इज साधं सोपं आहे. सो अनुस्वार इज मिसिंग हिअर. साधं सोपं आहे. द रिझन फॉर दिस इज सिम्पल. इथे मराठी गाणी लागतात. इन दिस और ऑन दिस चॅनल मराठी सॉन्ग्स आर प्लेड. लागणे, द वर्ब विच हॅज मेनी मिनिंग्स. वन ऑफ मिनिंग हिअर ॲप्लिकेबल इज दॅट इट प्लेज मराठी सॉंग्स. आणि तीसुद्धा नव्या चित्रपट किंवा अल्बम्समधली. अँड दोज टू फ्रॉम दी न्यू मूवीज और अल्बम्स. RJ सुद्धा मराठीत बोलतात. RJ, the radio jockey as well, talk in मराठी. बरं वाटतं ऐकायला. आय फील नाईस टू लिसन. मला कित्येक नवी गाणी सुद्धा कळली. कळणे मीन्स टू गेट टू नो. कित्येक मेनी. सो आय गॉट टू नो मेनी न्यू सॉंग्स ॲज वेल. जी खरंच सुंदर केली आहेत. केली आहेत इज अगेन शॉर्ट फॉर्म ऑफ केली आहेत. जी खरंच सुंदर केली आहेत गीतकार संगीतकारांनी. सो द लिरिस्ट अँड म्युझिशियन्स हॅव रिअली क्रिएटेड देम व्हेरी ब्युटिफुली. मी वर्ल्ड स्पेसला होतो तेव्हा, वेन आय वॉज इन वर्ल्ड स्पेस और असोसिएटेड विथ वर्ल्ड स्पेस, आमचा सुरभी नावाचा पूर्ण चॅनल होता. At that time we had a complete Marathi channel named Surabhi. पण 2010 साली वर्ल्ड स्पेस बंद झाल्यावर, बट इन 2010 आफ्टर वर्ल्ड स्पेस गॉट क्लोज्ड, इतक्या वर्षांनी असा चॅनल ऐकून हरखून गेलो. आफ्टर सो मेनी इयर्स लिसनिंग सच अ चॅनल, हरखून गेलो. इट वॉज लाईक आय फील व्हेरी प्लीजंट. आय फेल्ट व्हेरी हॅपी. जर मराठी संगीत ऐकायचं असेल, इफ यू वॉन्ट टू लिसन मराठी म्युझिक, तर मुंबईतील सर्वांनी, अनुस्वार इज मिसिंग हिअर, तर मुंबईतील सर्वांनी, एव्हरीवन इन मुंबई, हा चॅनल ट्यून करावा. ट्यून धिस चॅनल. बाहेरगावची फ्रिक्वेन्सी माहीत नाही. I don't know the frequency in other cities. Bahir gav. It's literally means the village outside. So it means at other places or other cities. आणि listeners नसल्यामुळे त्यांना, काना is missing. Listeners नसल्यामुळे त्यांना, because of lack of listeners, हिंदी गाण्यांच्या छत्रछायेखाली, छत्रछाया मीन्स पेट्रोनेज, जाण्याची वेळ येऊ देऊ नका. जाण्याची वेळ मीन्स अ नीड टू गो. सो डोंट लेट देम गो अंडर द पेट्रोनेज ऑफ हिंदी सॉन्ग्स. सो डोंट ड्यू टू लॅक ऑफ लिसनर्स, let them not need to go under the patronage of Hindi songs. So he's urging that let listeners listen this channel so that they can keep continuing with their service of Marathi songs. 106.4 FM ह्या चॅनलला माझ्या खूप खूप शुभेच्छा.
lot of wishes to FM channel 106.4. The T, this is short form of third T. It's like that postscriptum. ही पोस्ट टाकण्यात माझा एका गाण्याचा स्वार्थ नाही. ही पोस्ट टाकण्यात, posting this text, पोस्ट टाकणे, it means to post. So posting this, माझा स्वार्थ नाही, there is no benefit, or I don't have any self motive behind this post. गाण्याचा आण्याचा, it means like there is nothing related to my own song. And ana, it means the part of rupee. In English we can call it as a penny. So I am not going to earn even a penny by urging you to listen these songs. So it's not an advertisement. So let's see what's some of the comments on this. The Prasad Oak, another very popular Marathi actor, is saying, Barvya ekdam correct boltoyes. So his surname Barve, so he's changing it to Barvya to call it a friendly way. Ekdam correct boltoyes. You are saying it very correct. Are wah, very nice. Wow, झक्कासच. Wow, excellent. Then Sumit Raghavan, another popular Marathi actor, is saying अगदी बरोबर. Exactly. तसंच 102.8 सुद्धा झकास आहे. Same way 102.8 is also excellent. No ads, just plain music. आणि RJ फक्त पुढचं गाणं कुठलं हेच सांगतात. And RJ also tells only what is the next song. Thanks Sunil. Third tip bhari ahe. Bhari ahe. Literally it means heavy, but it means that wow, it has got a very good value. It's very catchy. गाणे आणे तराणे ऐकत राहणे. So Vijay Kadam, a very senior and popular actor, is using the words used by Sunil in his post. गाणे आणे तराणे ऐकत राहणे. Tarane is like tune, so keep listening. लगेच सेट करते. I will set that channel immediately. नक्कीच आजपासूनच. For sure from today itself. तू ही पोस्ट ज्या गाण्यात टाकलीस ती खूप आवडली. बाण्यात टाकलीस ती खूप आवडली. बाणा, it means the way of behavior, of way of presenting oneself, about the moral values, something similar. So I like the way you have presented your, or the attitude in which you have posted about it. Nakki tune kara, tune it for sure. Something similar here. नुकताच हा अनुभव घेतला आहे. अगदीच सुंदर निवड आहे गाण्याची. नुकताच, रिसेंटली. हा अनुभव घेतला आहे. हॅव जस्ट टेकन दिस एक्सपिरियन्स. अगदीच सुंदर निवड आहे गाण्याची. व्हेरी ब्युटिफुल सिलेक्शन ऑफ सॉंग्स. ऐकणार, आय एम गोइंग टू लिसन. सुबोध भावे, अनदर पॉप्युलर मराठी ॲक्टर, इज सेइंग मार्मिक. So for marmik, you can call it as one which touches heart, or one which is to the point, which it hits bullseye. खूपच आठवण आली रे आपल्या सुरभीची. खूपच आठवण आली. That I remembered it a lot. I recalled it a lot. I missed it a lot. The Surabhi, which he had mentioned in his post. पुष्कर श्रोत्री, another popular actor, he is saying, वाह मित्रा, खूप महत्वाची माहिती दिलीस. Wow friend, you have given a very important information. Amruta Nathu, she is saying it in Marathi. वाह, ऐकून बरं वाटलं
की फक्त मराठी गाणी ऐकवतात या चॅनलवर. ऐकून बरं वाटलं. फेल्ट हॅपी लिसनिंग टू और फेल्ट हॅपी हिअरिंग दॅट. फक्त मराठी गाणी, ओनली मराठी सॉन्ग ऐकवतात, दे प्ले या चॅनलवर, ऑन दिस चॅनल. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. थँक्स फॉर इन्फॉर्मेशन. So that's it about today's session. I hope you like this different text and this information. If you also interested in Marathi songs or you want to practice your listening skill, you may also like to tune this channel. And please visit my website learnmarathivithkaushik.com so that you can learn Marathi and Gujarati. Also subscribe to this channel so that you will keep getting notification about upcoming videos. Thank you. See you in next video. Bye.